ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। खोट्या संच मान्यता बोगस शालार्थ आयडी वापरून जळगाव जिल्ह्यात शेकडो बोगस शिक्षक भरती करण्यात आली। या शिक्षकांचे वेतन फरकची शेकडो कोटींची रक्कम अदा करण्यात आली। या प्रकरणी वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्यात। या तक्रारीत एक गुन्हा शिक्षण उपसंचालक यांनी नाशिकला उदय पंचभाई लेखापाल नाशिक व राजमोहन शर्मा वेतन अधीक्षक जळगाव यांच्या विरुद्ध दाखल केला असून यात भगिनी मंडळ, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, महात्मा फुले शिक्षण संस्था, रची पाटील शिक्षण संस्था सह जिल्ह्यातील इतर संस्थांमधील बोगस शिक्षक भरतीची तक्रार होती। या गुन्ह्याचा तपास पीआय अशोक गिरीकडे होता। गिरींना ॲडव्होकेट किरण पाटील यांनी मॅनेज केले। सुमारे 50 लाखांची तोडीपाणी झाली। शेकडो शिक्षक, मुख्याध्यापकांना नोटिसा निघाल्यात। किरणने प्रत्येक शिक्षकाकडून लाखो रुपये वसुलीचा सपाटा लावला। गुन्ह्यातील कागदपत्रे नष्ट करून बोगस कागदपत्रे करण्यात आली। ही बाब वरिष्ठांच्या नजरेत आल्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये शरद शिंदे, किरण पाटील, अविनाश पाटील हे पकडल्या गेलेत। तपास अधिकारी अशोक गिरींना अटक करण्यात आली आहे। यामुळे अनेक मुख्याध्यापक, शिक्षक फरार झाले आहेत। या खेळात कोट्यावधी रुपयांची तोडीपाणी झाल्याने लाचलुचपत विभागाने चौकशी सुरू केली आहे। एकट्या अंमळनेर तालुक्यात 100 शिक्षक बोगस आहेत। धंदाई शिक्षण संस्थेत 40 शिक्षक जादा आहेत। या शिक्षकपैकी काहींच्या डिग्र्याही बोगस आहेत। चौकशीतून खूप मोठा घोटाळा बाहेर येणार आहे। ॲडव्होकेट किरण पाटील यांच्या चौकशीतून खूप काही उजेडात येणार आहे।